दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांचा जोरदार जो आहे तो प्रचार सुरू आहे। दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचा अजूनही जे आहे तो घोळ सुरू आहे। त्यामुळे आपल्यासोबत राहुल शेवाळे आहेत। काय सांगाल, महाविकास आघाडी जी आहे कुठेतरी तणावग्रस्त वातावरण आहे, काँग्रेस अजून आग्रही आहे, तुमचा प्रचार सुरू आहे, काय नेमकं लोकांचा प्रतिसाद आहे? लोकांचा उदंड प्रतिसाद आहे आणि यापूर्वी पण 2014 आणि 19ला लोकांनी मला आशीर्वाद देऊन या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारा हा परिसर आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा हा मतदारसंघ आहे। म्हणून शिवसेना प्रमुखांचं स्वप्न त्यांनी 2014 आणि 19ला पूर्ण केलेलं आणि आता पुन्हा एकदा 2024ला पण शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करतील हा मला पूर्ण विश्वास आहे। आपण बघाल प्रत्येक सोसायटीमध्ये एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी विकास कामं झालेली आहे आणि विशेष करून इथे दादर माहीमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा रिडेव्हलपमेंटचा आहे, पुनर्विकास। कित्येक प्रकल्प पुनर्विकासाचे रखडलेले आहेत, भाडेकरूंना काही बिल्डरने फसवलेलं आहे, भाडे पण मिळालेले नाहीत आणि डेव्हलपमेंट थांबलेलं आहे। तर आता शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतलेला आहे, सर्व डेव्हलपमेंट एकतर क्लस्टरच्या माध्यमातून करायचं किंवा राज्य सरकार सगळे डेव्हलपमेंटची जबाबदारी आता घेते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सगळ्यांना घरं द्यायचं हा योजनात आता येणाऱ्या 5 वर्षात आम्ही राबवणार आहे। त्याचीच माहिती आम्ही आता लोकांसमोर देत आहोत। खरं तर ही जागा काँग्रेसला सुटावी असा खूप आग्रह होता, मात्र अनिल देसाईंनी जागा घेतली। निवडणूक सोपी वाटते तुम्हाला आता? निवडणूक कुठली सोपी नसते। निवडणूक प्रत्येक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहायचं नसतं। आपण जे काम केलेलं आहे ते लोकांसमोर मांडायचं असतं। शेवटी लोकांचा आशीर्वाद हा महत्त्वाचा आणि आमच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक पण महत्त्वाची आहे, कारण आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा जो निर्णय घेतला, या ठिकाणचे आमदार सदा सरवणकर साहेब असेल आणि मी स्वतः असेल, तर तो निर्णय हा योग्य होता हे आता दाखवून द्यायची ही पण निवडणूक आहे। लोकांचा कौल त्या दृष्टिकोनातून मतदानाच्या माध्यमातून मिळणार आहे, म्हणजे विकासाच्या माध्यमातून पण मिळणार आहे आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून। कारण गेल्यावेळी त्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं होतं आणि निवडून दिल्यानंतर दुसऱ्या काँग्रेस पक्षाबरोबर जाणं हे मतदारांना पटलं नव्हतं। त्यामुळे मतदार पण वाट बघत होते की 2024ला त्यांना त्यांच्या मनातला द्वेष हा त्यांना प्रकट करायचा आहे, कारण निवडून आम्ही दिलं महायुतीच्या माध्यमातून आणि काँग्रेसबरोबर तुम्ही गेले तर तो एक चुकीचा निर्णय होता। तर ते मतदानाच्या माध्यमातून त्यांना आता दाखवून देतील की तुम्ही घेतलेला तो निर्णय पक्षश्रेष्ठींनी पक्षप्रमुखांनी त्यावेळी तो चुकीचा निर्णय हे लोक आता मतदानाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मला निवडून देऊन तो व्यक्त करतील। पण महायुतीतील जागा वाटपांचा घोळ अजून संपलेला आहे, मुंबईतल्या अनेक जागांचा तिढा कायम आहे। नाही, कुठलाही घोळ नाही आहे। मुंबईची निवडणूक ही 20 मेला आहे, त्यामुळे अजूनपर्यंत मुंबईचं नोटिफिकेशन पण निघालेलं नाही निवडणुकीचं। त्यामुळे सर्वांशी चर्चा करून प्रत्येकाचा सन्मान राखून त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। संजय राऊतांनी आज श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनवरती मोठा आरोप केलेला आहे, मोठा घोटाळा झाला असं म्हटलेलं आहे आणि त्याची चौकशी व्हायची मागणी केलेली आहे। नाही, या संजय राऊत रोज काही ना काही आरोप करत असेल, त्या आरोपात काही तथ्य नाही आणि त्याचं कोणीही गांभीर्याने लक्ष द्यायची गरज नाही। काय वाटतं तुम्हाला, मतदारांशी बोलल्यानंतर कुठले मुद्दे समोर येतात आणि तुमचे मुद्दे नेमके काय आहेत? मुद्दा पुनर्विकास हा महत्त्वाचा आहे, विशेष करून सगळ्याच दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात। आणि यापूर्वीच नवीन गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून BDD चाळचा पुनर्विकासचा प्रश्न मार्गी लावलेला आहे, आपण धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लावलेला आहे। पंजाबी कॉलनी सायन कॉलनीचं त्यांचा जे पाकिस्तानमधून निर्वासित आले होते त्यांचं आणि गावठाण खोळवड्याचा पुनर्विकास हा पण एक मोठा प्रश्न। SRAचे रखडलेले प्रोजेक्ट, विशेष करून माहीम ह्या मतदारसंघात सेज बिल्डिंग, नॉन सेज बिल्डिंग, मोडकळीस आलेल्या बिल्डिंग जे भाडेकरू आणि टेनंटचा जो वादामुळे पुनर्विकास या ठिकाणी रखडलेला आहे, तो आता वाद पूर्ण राज्य सरकारने जबाबदारी घेऊन भाडेकरूंच्या पाठीशी आता राज्य सरकार उभं राहणार आणि प्रत्येक भाडेकरूला घर देणार ही आता राज्य सरकारने स्वतः जबाबदारी घेतलेली आहे। तो प्रोजेक्ट आता आम्ही पूर्ण माहीम विधानसभेत राबवणार आहे। पाहतोय आपण या मतदारसंघामध्ये जे आहे ते पुनर्विकासाचा मुद्दा असेल, त्याचप्रमाणे कोळीवाडे आणि गावठाणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। त्यामुळे आता कोणाला कल मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन कृष्णा काबरे, सराजुने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।